अनेक वर्ष त्यांना वाट पाहावी लागली. म्हणण्यापेक्षा त्यांची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आणि त्यांना विधान परिषद घेतली. त्यांचं मनापासून अभिनंदन. काय असं बोलायला लागतं. आता एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिल्यानंतर पक्षाला पण खुश केलं पाहिजे ना. ते बोलले आणि लगेच शतपथसिद्ध झालं असं काही नाही. आपल्याला कळतं. त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. त्यांना माझी विनंती आहे, चांगलं काम करून घ्या, शासनाचा निधी आणा, पैसा आणा, विकास करून घ्या. हळूहळू होईल तुमचं स्वप्न साकार. का चिंता करू नका. पण लगेच शतपथसिद्ध कसं होईल. या देशाचे पंतप्रधान आता भाजपचे आहे, केंद्र सरकार भाजपचं आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे आणि तर त्यांनी स्वप्न पाहिली. काय बिघडतं आहे. शेवटी कोकणी माणूस हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आहे, जोडलेला आहे. त्याची नाळ जोडलेली आहे. कोकणाचा जो विकास केला आहे तो शिवसेनेने केलेला आहे. भाई, कोकणाच्या भौगोलिक दृष्टीने आता तुम्ही सांगलात की कोयनेचा प्रश्न निघेलच, अजून काही विकास कामे काय सांगाल या बाबतीमध्ये? आता सत्तेमध्ये योगदादा आहेत, ते बोलतील. जिथं कमी तिथं आम्ही, अशी भूमिका आपण ठेवलेली आहे, मी ठेवलेली आहे. पण मी आता निर्णय घेतला आहे, जोपर्यंत आता जिवंत आहे तोपर्यंत कोकणाचा विकास हा एकच ध्यास. या अनुषंगाने माझं काम चालू असेल. आता धन्यवाद. जय महाराष्ट्र. कोकणचा विकास हाच माझा ध्यास, ह्या अनुषंगाने माझं काम सुरू असेल. कारण आत्तापर्यंत पाहिलं या ठिकाणी पर्यावरण मंत्री असताना त्यांनी केलेलं काम आणि आता योगीदारांच्या माध्यमातून होणारं काम किंवा कोयनेचा खूप मोठा प्रकल्प, पाणी आणण्याचा प्रकल्प जो सारखी लागतोय तो भाईंच्या माध्यमातून सारखी लागते. कॅमेरामॅन सायसिक्स निसा अशी नवर्ष चुकून. कोकणामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, आंबा काजू बागांचं नुकसान झालं. आपल्याबरोबर माजी मंत्री रामदाबाई कदम सर, काय सांगाल एकंदरीत? कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळ पाऊस झाल्यामुळं प्रचंड नुकसान कोकणातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. जो काही 10% आंबा शिल्लक होता तो आंबा देखील गेला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी शासनाला हात जोडून नम्रपणे विनंती करणार आहे की सहानुभूतीपूर्वक कोकणाकडे पाहावं आणि अशा वेळेला कोकणाच्या पाठीशी सक्षमपणे शासनानं बघावं अशी शासनाला विनंती मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे मी त्यासाठी. भाई, पाहिलं तर दापोली आणि बंडणकर परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. विजेचे पोल पण तुटून पडले. आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये विजेचे खांब पडलेले आहेत. पण मला संबंधित आमचे जे अधिकारी आहेत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. गेले 2 दिवस रात्रंदिवस अधिकारी काम करत आहेत आणि पोल उभे करत आहेत. तिथे लाईट जोडून देतात लोकांना. त्यांची पाठ थोपटली पाहिजे. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय सुंदर छान काम ह्या MSCBच्या अधिकाऱ्यांच्यामधून चाललं आहे. जे आहे वास्तव ते बोललं पाहिजे आणि म्हणून मी शासनाचं अभिनंदन करून यावं निश्चितपणे. 15 मेला या ठिकाणी मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावरती काहीतरी आंबा बागायतदारांचं मोर्चा आहे, समजते पाहिजे का सांगा? नाही, त्या मला वाटतं शासन आपलं आहे, सरकार आपलं आहे. मग शक्यतो मोर्चा काढण्यापेक्षा एक शिष्टमंडळ भेटावं शासनाला. आणि शासन संवेदनशील आहे. मला विश्वास आहे की आतापर्यंत कोकणानं कधी आत्महत्या केल्या नाहीत. कोकणातल्या माणसांनी, शेतकऱ्यांनी. स्वाभिमानी शेतकरी कोकणातला आहे. आणि यावेळेला मोठ्या प्रमाणात जर नुकसान झालं आहे तर शासनानं या कोकणातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलं पाहिजे निश्चितपणे. त्याबद्दल कुठेही दुमत नाही. पण मोर्चाबीचे आंदोलन काढून त्यामध्ये राजकीय रंग देण्यापेक्षा एक शिष्टमंडळ भेटावं आणि निश्चितपणे न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. भाई, तुम्ही माजी पर्यावरण मंत्री होता, 23चा विकास झाला होता आणि आता दादांच्या माध्यमातून, योगीदादांच्या माध्यमातून विकासाची गंगा पाहायला मिळते. काय सांगाल? वेगळं चित्र पाहायला मिळते आम्हाला. नाही, कोकणामध्ये शक्यतो विकासाला निधी याच्या आधी येत नव्हता. पण आज मोठ्या प्रमाणामध्ये लघु पाटबंधाऱ्यांची कामं आपल्याला पाहायला मिळतात. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून नद्या नाले तुडुंब वाहत असलेले आपण पाहत होतो. आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या भीषण संकटाला सामोरं जात होतो. आता हळूहळू चित्र बदलते कोकणातलं. आता कोकणामध्ये सिंचन याला प्राधान्य दिल्यामुळं आणि निधी दिल्यामुळं असंच कामं जर आणखी एक 8-10-15 वर्ष झाली तर कोकणाचा पाण्याचा
पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि बागायतीचा हे दोन्ही प्रश्न सुटतील असा विश्वास माझ्या मनामध्ये. कोयनेचं पाणी भाई तुम्ही मुंबईला किंवा कोकणामध्ये वळवण्याचा घाट घातला होता आणि आता सुद्धा तुम्ही विषय केला. होय, कोयनेच्या बाबतीमध्ये आज देखील माझं मत ठाम आहे. तर सर्वे चालू आहे. सर्वे करण्यासाठी शासनाने निधी दिलेला आहे. केंद्र सरकारने हिरवा कंदील दिलेला आहे. आणि एक मोठं काम कोकणासाठी म्हणजे कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यामध्ये जवळजवळ 67 TMC पाणी हे तिन्ही जिल्ह्यामध्ये मिळालं तर बागायती अतिशय चांगल्या फुलतील. आणि पोटासाठी, चाकरीसाठी, नोकरीसाठी, भाकरीसाठी जो आमचा तरुण कोकण सोडून बाहेर गेला आहे तो पुन्हा एक कोकणाकडे इकडे आकर्षित होईल. आणि आमचं कोकणाचं आर्थिकदृष्ट्या कोकण हे सक्षम पाहायला मिळेल. हे तो दिवस लांब नाही असं मला निश्चितपणे वाटतं. कधीपर्यंत रोपडं बदलेल? मी सांगतो ना, तो दिवस लांब नाही आहे. भाई साधारण या एक वर्षा 1.5 वर्षामध्ये त्याचं काम चालू होईल. पण सगळी सोंग करता येतात, पैशाची सोंग करता येत नाही. 4-5 हजार कोटीचा प्रश्न आहे, प्रकल्प आहे, मोठा आहे, पण तो हळूहळू निश्चितपणे होईल मला विश्वास आहे. विधान परिषदेचे आता आमदार झालेले प्रमोद जठारांनी चिपळूणमध्ये स्वागतामध्ये एक विधान केलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे आमदार हे भाजपचे असतील, 100% भाजप असेल, पालकमंत्री सुद्धा भाजपचं असेल. काय सांगा? अरे बाबा, मला प्रमोद जठार साहेबांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे. अनेक वर्ष त्यांना वाट पाहावी लागली म्हणण्यापेक्षा त्यांची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आणि त्यांना विधान परिषद घेतली. त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि असं बोलायला लागतं. आता एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिल्यानंतर पक्षाला पण खुश केलं पाहिजे ना. ते बोलले आणि लगेच शतपथसिद्ध झालं असं काही नाही. आपल्याला कळतं, त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. पण सगळे आमदार भाजपचे लगेच येणार, त्यांना ते विधान परिषद झाल्यानंतर त्यांना माझी विनंती आहे, चांगलं काम करून घ्या, शासनाचा निधी आणा, पैसा आणा, विकास करून घ्या. हळूहळू होईल तुमचं स्वप्न साकार, काय चिंता करू नका. पण लगेच शतपथसिद्ध कसं होईल? त्यांचं स्वप्न साकार होईल. हो, हळूहळू होईल ना. त्यांनी जर चांगलं काम केलं तर. ऐकून तर घ्या. या देशाचे पंतप्रधान आता भाजपचे आहे, केंद्र सरकार भाजपचं आहे, मुख्यमंत्री भाजपचं आहे. आणि तर त्यांनी स्वप्न पाहिली, काय बिघडतंय? शेवटी कोकणी माणूस हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आहे, जोडलेला आहे, याची नाळ जोडलेली आहे. कोकणाचा जो विकास केलेला आहे तो शिवसेनेने केलेला आहे. पण जर भाजपाने स्वप्न बघितलं किंवा जटासाहेबांनी पाहिलं तर त्यात वावगं काय असं मला वाटत नाही. भाई महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अनेकांनी जंग पिछाडले म्हणजे कोकणामध्ये भाजपसाठी, आणि ज्या ठिकाणी रामदासभाई कदम आहे, बाबा त्यांनी ऐका भाई रामदासभाई कदम आहे तोपर्यंत भाजप कोकणामध्ये. तुम्ही पत्रकार मंडळी स्वप्न बघायला पण बंदी करणार का? स्वप्न बघू देत ना, काय अडचण आहे, चांगलं आहे. स्वप्न बघायला तुमची काय बंदी आहे का पत्रकारांची? नाही, मग स्वप्न बघू देत, चांगलं आहे. पण जटासाहेबांना शुभेच्छा आणि धन्यवाद. भाई विधान परिषद असेच रात्रीचं पण स्वप्न असेच बघा, दिवसा पण असं स्वप्न बघा, काही अडचण नाही. भाई विधान परिषद भाई कोकणाच्या भौगोलिक दृष्टीने आता तुम्ही सांगलात की कोयनेचा प्रश्न निघेलच, अजून काही विकास कामे काय सांगाल? या बाबतीमध्ये आता सत्तेमध्ये योगदादा आहेत, ते बोलतील. जिथं कमी तिथं आम्ही, अशी भूमिका आपण ठेवलेली आहे, मी ठेवलेली आहे. पण मी आता निर्णय घेतला आहे, जोपर्यंत आता जिवंत आहे तोपर्यंत कोकणाचा विकास हा एकच ध्यास. या अनुषंगाने माझं काम चालू असेल आता. धन्यवाद. जय महाराष्ट्र. कोकणचा विकास हाच माझा ध्यास ह्या अनुषंगाने माझं काम सुरू असेल. कारण आत्तापर्यंत पाहिलं या ठिकाणी पर्यावरण असताना त्यांनी केलेलं काम आणि आता योगीदारांच्या माध्यमातून होणारं काम किंवा कोयनेचा खूप मोठा प्रकल्प, पाणी आणण्याचा प्रकल्प जो सारखी लागतोय तो भाईंच्या माध्यमातून सारखी लागते. कॅमेरामॅन सायशिक निसा अशी नवराष्ट्र चिपळूण.